प्रभाग 14 मध्ये भाजपचा धक्का. 26 इच्छुक असूनही एकालाही उमेदवारी नाही. निष्ठावंतांचा संताप. अपक्ष मैदानात. प्रभाग 14 मध्ये उमेदवारच नाही. निष्ठावंत कविता तेजाळ यांची बंडखोरी. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी प्रभाग क्रमांक 14 मध्ये भाजपसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या प्रभागात तब्बल 26 इच्छुक उमेदवार असताना देखील भाजपाने एकालाही अधिकृत उमेदवारी दिली नाही. त्यामुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कविता तेजाळे यांनी आता अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. भाजपकडून डावलल्याने नाराज झालेल्या निष्ठावंतांचा आवाज म्हणून कविता तेजाळे यांच्याकडे पाहिले जात आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी सौ कविता देवानंद तेजाळे, प्रभाग क्रमांक 14 जुना नाशिक मंडळ ह्या ठिकाणून गेल्या 10 वर्षापासून बीजेपी मध्ये काम करत होते. अतिशय सुंदर काम चालत होतं माझं आणि मी मागच्या पंचवार्षिकलाही इथून स्वबळावरती लढलेली होते. स्वबळावरती, पक्षाचं कुठलंही मला मदत नव्हती. मी स्वबळावरती लढलेली होते. त्याच्यानंतरही मी पक्षामध्ये एकदम निष्ठावंत काम केलं. कालपर्यंत मला असा शब्द होता की असं होणार नाही. आणि आज जी गोष्ट झाली फॉर्म भरण्याच्या वेळेला, माझी गोष्ट सोडा, मी वैयक्तिक माझ्यासाठी बोलत नाहीये, पण प्रभागामध्ये चारही असा कुठलाही कॅन्डिडेट नव्हता का ज्याला तुम्हाला तिकीट देऊशी वाटलं नाही. पूर्ण जुनं नाशिक मंडळामध्ये प्रभाग 14 मध्ये एकही कॅन्डिडेट का उभं केलं नाही याचं मला बीजेपी पक्षाने मला उत्तर द्यावं. मी पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती आहे, निष्ठावंत राहणार आहे, हे मी शब्द देते तुम्हाला. पण मला याचं उत्तर बीजेपी तर्फे पाहिजेले की एकही कॅन्डिडेट उभं करण्याचं कारण का नाहीये, की तुम्ही का नाही उभं केलेलं एकही कॅन्डिडेट इथं, त्याचं उत्तर द्या आम्हाला. का तुम्ही कोणी स्वतःची पोळी भाजून घेतय, की वैयक्तिक तुमच्या कुठल्या प्रकारचं तुम्हाला कोणाला वैयक्तिक द्यायचं होतं ते देणं झालं नाही आणि आमच्यामुळे ते काही अडलं असेल आणि तुम्हाला आम्हाला तिकीट नव्हतं द्यायचं नव्हतं, ठीक आहे, पण इतर 3 जणांना तुम्ही द्यायला पाहिजे होतं. त्याची तक्रार पुढे करणार आहे का? मी देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून, मी गिरीश भाऊंना भेटून मी याचं उत्तर नक्कीच विचारणार आहे, कारण मला उत्तर हवंय. तुम्हाला खात्री होती या प्रभागातून तिकीट भेटणार आहे? मी निष्ठावंत कार्यकर्ती होते. मला दाखवावा का प्रभाग 14 जुनं नाशिक ह्यामध्ये SC कॅन्डिडेट म्हणून मी लढलेली आहे. SC मधून कोणता असा व्यक्ती आहे जो भाजपचं काम करीत होता, हे मला पक्षाने दाखवावं. पक्षासाठी तुम्ही निष्ठावान म्हणून उमेदवारी मागितली पण तुम्हाला नाकारलं, त्याच्यावर तुम्ही आता काय तुमचं? मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते, याच्यामध्ये पक्षाचा कुठलाही दोष नाही. याच्यामध्ये जो काही आहे ती वैयक्तिक माझ्याशी काहीतरी दुश्मनी काढण्याचा प्रयत्न असेल किंवा वैयक्तिक कोणी कोणाची तरी पोळी भाजून घेत असेल. नक्की आता तुम्हाला म्हणायचं काय, तुम्ही लढणार की काय? मी लढणार. मी एक चेहरा आहे. मला लोकांनी मागच्या याच्यात प्रेम दिलेलं आहे, त्याच्या डबलीने मी आता प्रेम कमवलेलं आहे माझ्या सर्वच समाजाच्या बांधवांकडनं. माझा प्रभाग 14 हा कुठल्याही प्रकारचा असा नाही की तिथं जातीवाद वगैरे होतो. आमचे सर्व प्रकारच्या सगळ्या लोकांशी सगळं प्रेम आहे आणि मी त्या याच्यावरती मी लढणार, मी पुढे जाणार. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.